Hello everyone and welcome to my channel Story Films. आज मी ज्या वेब सिरीजचा रिव्ह्यू करणार आहे त्या वेब सिरीजचं नाव आहे शुअरली टुमारो. हे कोरियन कॉलेज रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आहे. 8 डिसेंबर 2025 ला रिलीज झाले अमेझॉन प्राईमवर. आतापर्यंत ह्याचे 4 एपिसोड्स आलेत. टोटल ह्याच्यात 12 एपिसोड्स आहेत. त्या वेब सिरीज मध्ये मेन कास्ट आहे वन जियान या वेब सिरीजची हिरोईन आहे आणि हिरो पाक सिओ जान एक हिरो आहे. वेब सिरीजची पहिला वेब सिरीज कसा आहे, चांगला आहे का नाही, का वर्थ इट आहे, त्याच्या पहिला मी स्टोरी बघा. स्टोरी लाईन काय आहे म्हणजे हिरो जो मेन कॅरेक्टर असतोय तो एक कॉलेजमध्ये वाचत असतोय, 18 वर्षाचा असतोय. मग तिथं त्याच्याच कॉलेजमध्ये आमची ह्या वेब सिरीजची हिरोईन वाचत असत्या. परंतु काय हिरो इंट्रोवर्ट असतोय, सगळ्यात भेद असतोय, एकदम कूल काम असतोय त्यात. आणि त्याच्या विरुद्ध आमची हिरोईन एक्स्ट्रोवर्ट असत्या, त्याच्या विरुद्धच असत्या. परंतु दोघांनी एकामेकावर प्रेम होतोय. म्हणजे ह्याला ती आवडत नसते, परंतु असं होतंय की म्हणजे आम्ही कसं आता प्रेम मध्ये पडल्यावर तिच्यासाठी काय तर करता, तसंच हिरोईन पण तिच्यावर प्रेमात ती वाटेल ते करायचा, त्याला इम्प्रेस करायला बघत्या, मोबाईल नंबर काढून घ्या बघत्या. तसंच मग ना त्यांनी एकमेकावर प्रेम करत्यात. मग प्रेम केल्यानंतर असं होतंय की म्हणजे 18 वर्ष संपतंय, म्हणजे प्रेम करत्यात कॉलेजमध्ये असताना. मागणं असं काय होतंय की त्यांनी 15 वर्षानंतर भेटतात. मागणं त्यांच्या नंतर आणि ते प्रेम म्हणजे राहतंय काय जातंय हेच वेब सिरीज मध्ये आहे. म्हणजे 18 वर्ष म्हणजे 18 वर्ष झाल्यानंतर त्यांनी मोठं होत्यात. मग त्यो ह्याला जातोय, त्यो न्यूज एजन्सीमध्ये काम करतोय आणि ती जरा श्रीमंत असत्या. मग त्याच्यानंतर 18 वर्षानंतर त्यांनी आणि भेटल्यानंतर त्यांनी काय प्रेम एकामेकावर प्रेम असते का नाही हेच बघायसाठी वेब सिरीज बघायचं आहे. वेब सिरीज एकदम मस्त आहे. आता आता जर समजलं स्टोरी काय, आता वेब सिरीज म्हणजे हाय काय चांगले बघायसारखे आहे काय, वेब सिरीज एकदम मस्त आहे, वर्थ इट आहे. मला तर लय आवडलं का म्हणजे द वे रिप्रेझेंट जे केल्यात तसं दाखवल्यात ते एकदम मस्त आहे. का म्हणजे आम्हाला कसं स्टोरी कसं पण असू दे, परंतु जे इम्प्लिमेंट करतात जे स्क्रीनवरती आम्हाला जर प्रेझेन्स ते जबरदस्त आहे. बघू असं वाटतंय, की ते बघितल्यानंतर आमची पण कॉलेजची तर लव्ह स्टोरी ती ध्यानात येत्या. एवढं चांगलं रिप्रेझेंटेशन केलं. म्हणजे आम्ही कसं आता कुठल्या तर पोरगीला इम्प्रेस करायसाठी, तिचा नंबर घ्यायसाठी असं काय तर वेगळ्या हरकत करतो की म्हणजे काय तर वेगळं म्हणजे दोस्तासनी विचारायचं, नाहीतर काय तरी करतो की तिचा नंबर पाहिजे म्हणून तिच्यावर बोलायसारखं कॉलेजमध्ये असं करतच असतो. पण कॉलेजला जातो सोडा आम्ही असं करता. तेच ते बघितल्यावर आम्हाला पण तसं आठवतं, "ए बाबा आम्ही पण तसं करत होता." लय जबरदस्त केल्यात. म्हणजे रिप्रेझेंटेशन एकदम मस्त केल्यात. एकदम असं वाटतंय की स्क्रीनला उठूच नये, तिथंच बसावं. सगळं एपिसोड एकदम बसून सगळं संपवावं असं वाटतं. एवढं चांगलं केल्यात. मस्त आहे. एकदम टॉप नॉच आहे. आता तर टोटल 4 एपिसोड्स आल्यात. 4 एपिसोड एकदम मस्त आहेत. आता ह्या 4 एपिसोड्सवरती मला रिव्ह्यू करायचा म्हणजे रेटिंग द्यायचं तर मी देतो 9.1. तेवढं चांगलं आहे. का म्हणजे एकदा बघायला बसलं तर असं वाटतं की उठूच नये. एवढं चांगलं रिप्रेझेंटेशन केलं तर आम्हाला ते आणि बघताना तुम्ही एकटंच बघा. असं काही नाही म्हणजे परिवार संगत बघू शकतो, फॅमिली संगत बघू शकतो फॅमिली शिवाय. परंतु काय एकटं बघताना ती आम्हाला ध्यानात येते. कॉलेजची लव्ह स्टोरी आम्हाला ध्यानात येते. पण तुम्हाला पण असं पूर्ण एंटरटेनमेंट, एन्जॉयमेंट घ्यायचं आहे, तर एकटं बघा. मजा येते फुल. धासू सीरीज केला तर. आणि हां, मग स्क्रीन प्रेझेन्स तर एकदम खतरनाक आहे. ॲक्ट्रेस जे पण आहेत मस्त केलं. तर कोरियनमध्ये म्हणजे आता ही वेब सीरीज कोरियनमध्ये आहे, इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहे. मी पण हिंदीमध्येच बघालोय. कोरियन तर मला येत नाही. तुम्ही पण जर बघणार असलासा तर Amazon प्राईमवरती आहे. म्हणजे 12 आता तर फक्त 4 एपिसोड्स आल्यात. पूर्ण टोटल ह्याच्यात 12 एपिसोड्स आहेत. 12 एपिसोड्स यायला 12 जानेवारी 2026 पर्यंत सगळे एपिसोड्स येतात. तेव्हा सगळे एकदमच बघणार असलासा तर वेट करा. तेव्हा येते तेव्हा बघा. आणि तेवढंच. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा. नाही वाटला तर डिसलाईक करा. आणि असंच कंटेंट बघायचं असलं तर सबस्क्राईब करा. थँक यू.